200 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. मान्यता रद्द झाली तर काय होईल? दरम्यान मनसेची मान्यता रद्द झाली तर त्याचा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काय परिणाम होईल? पक्षाच्या कामकाजावर काही परिणाम होईल का? यावरही अनंत कळसेंनी माहिती दिली आहे. मान्यता काढली म्हणजे मनसेचं नाव वगैरे काढलं जाणार नाही. फसवलं जातंय, सर्वांकडनं कसं फसवलं जातंय, मला असं वाटतं ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल. आपण एवढं लक्षात ठेवावं. मनसेची मान्यता रद्द होणार? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आयोगाच्या निकषांची टांगती तलवार. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षमान्यताचे प्रश्न चर्चेत आला आहे. का रद्द होऊ शकते मनसेची मान्यता? अनंत कळसेंनी एबीपीशी बोलताना पक्षमान्यतेच्या निकषांची माहिती दिली आहे. तसेच या निकषांमध्ये मनसे पक्षाची विधानसभा निवडणुकीतली कामगिरी बसत नसल्याचं सांगत त्यांना आयोग नोटीस पाठवू शकतो, असंही ते म्हणाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्ता समीकरणं वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत. सर्वच अंदाज पोल ठरवत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात महायुतीला 235 जागा मिळाल्या असून एकट्या भाजपाला 132 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं असून महाविकास आघाडीची अवघ्या 49 जागांवर मोठी पिछेहाट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी. दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मतं मिळाली. मनसेचा एकही उमेदवार विधानसभेत निवडून आला नाही. त्यामुळे मनसेच्या मान्यतेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपानं एकटं पाडलं, प्रकाश महाजन. दरम्यान भाजपानं पक्षाला एकटं पाडल्याची प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार व फडणवीसांनी जाहीरपणे अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी युतीच्या नावाखाली त्यातून माघार घेतली. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. भाजपानं एकटं पाडलं